राईड आहे खूप मोठी. हा कॉम्बिनेशन मी फर्स्ट टाइम ट्राय केला आणि अमेझिंग आहे. हो, तुम्ही सर्वांनी मला सजेस्ट केल्याप्रमाणे आज मी फायनली आलेली आहे नाशिकमध्ये असलेल्या पेरूच्या वाडीला, जे की आपल्या मखमलाबाद गिरनार हायवेच्या इथे आहे. तर मंडळी, इथला एक्सपिरियन्स माझ्यासाठी आज प्रचंड वेगळा असणार आहे, कारण की खूपच वर्षानंतर कदाचित मी असं काहीतरी एक्सपेरिमेंट करते. सो मंडळी, आज मी ना नाशिकच्या पेरूच्या वाडीला आलेली आहे. तर मंडळी, हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी फर्स्ट असणार आहे, बिकॉज मी खूप ऐकलंय पेरूची वाडी. तर नेमकं आहे तरी कसं? जवळपास नाशिक पासून मला अर्धा ते पाऊण तास लागलेला आहे पाथर्डी फाट्यावरून इथे येण्यासाठी. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या पाठीमागच्या लोकेशनकडे अजिबात जाऊ नका. तिथे बाजूला प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे. मला शूट करायचं आहे, त्यामुळे मी थोडंसं वेगळं येऊन बसलेली आहे. तर मंडळी, या ठिकाणी फक्त आपल्याला मिसळच नाही तर भरपूर काय काय बघायला मिळणार आहे. की गेम झोन आहे, पुन्हा बऱ्याच काही ऍक्टिव्हिटीज आहे ज्या मी रील्स मध्ये बघितल्या होत्या आणि तेच बघून मी खास इथे आलेली आहे. पण बघा, मिसळ पाव तर आहे नॉर्मली, आणि पेरूशी रिलेटेड आपल्याकडे बघा बरेच आयटम्स आहेत. जसं की पेरूचा ज्यूस हे नॅचरल पद्धतीने बनवला गेलेला आहे. बघा, पेरूची लस्सी 99% याच्यामध्ये पेरूचं प्रमाण आहे, म्हणजे याच्यामध्ये इसेन्स वगैरे काहीही नाही आहे. हे पेरूपासून बनलेली पेरूची लस्सी आहे बघा. आणि ही आपली ड्रायफ्रूट लस्सी, हे तर आपलं सर्वांनाच माहिती आहे. आणि हे आपलं रेग्युलर बटर मिल्क. आणि हा मिसळचा बघा हा रस्सा आहे, आणि ही तरी आहे बघा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं ना मॅडम, आपल्याकडे बघा हे पेरूचा चहा आहे बघा, काहीतरी नवीन. हां, आता हे पेरूची प्लेट आहे बघा. हे आहे पेरू लस्सी. तर मी आता ट्राय करू. लस्सी पिली आहेस का कधी? कधीच नाही, मी नुसतं ड्रायफ्रूट लस्सी. हां, ओके. सांगणारच काय कशी झाली आहे? अमेझिंग, छान आहे. पेरू छान, कांदा आणि पेरू आणि लिंबू टाकूया. छान होतं ना, मस्त, एक नंबर आहे, एक नंबर चव आहे, जबरदस्त. कोल्हापूर सोडलं तर मी पहिल्यांदा कुठेतरी मिसळ ट्राय केली आणि ती मला प्रचंड आवडली. मी जितके पण मिसळ खाल्ले आहेत ना, त्याच्यापेक्षा बेस्ट वाटलं. खरंच मी बऱ्याच ट्रॅव्हलिंगमध्ये मिसळ खाल्लेली आहे, पण मला नाही आवडली. मला खूप मस्त वाटली ही चव. भाकरी आणि मिसळ ट्राय करून बघूया. आणि भाकरी तर बाजरीची आहे, पण काय मस्त मऊ भाकरी झालेली आहे. हा कॉम्बिनेशन मी फर्स्ट टाइम ट्राय केला आणि अमेझिंग आहे, खूप टेस्टी वाटतं. आतापर्यंत बऱ्याच प्रकारचे चहा, ज्यूस वगैरे पिले, परंतु पेरूचा चहा हा एक युनिक कॉम्बिनेशन मला वाटला आणि एक नंबर चव होती, एकदम ऑर्गॅनिक चव मला वाटली. इथे आल्यानंतर पेरूचा चहा, पेरूची लस्सी आणि पेरूची आईस्क्रीम ट्राय करायला अजिबात विसरू नका. वैशू, बटाटा भाजी कशी आहे ग? लय मस्त. बाळा सांग मला कसं आहे? छान आहे का रे? छान आहे. बऱ्याच ठिकाणी मिसळ खायला गेल्यानंतर फक्त मिसळ खाऊन आपण घरी येतो, पण इथे अशा पद्धतीने इतके छान छान किड झोन आहे आणि बऱ्याच गोष्टी आहे एक्सप्लोर करण्यासारख्या. म्हणजे आपण वन डे पिकनिक स्पॉट म्हणू शकतो, किंवा शाळेची सहल, किंवा आपल्या फॅमिली गेट टुगेदर करण्यासाठी सुद्धा आपण इथे येऊ शकतो. ग्रुपमध्ये सुद्धा आपण येऊ शकतो. इथे छान अरेंजमेंट आहे. तर मंडळी, आपण मस्त मिसळ खाल्ल्याला पक्ष्यांच्या वाडीमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी खूप छान छान असे प्राणी आहेत जे आपल्याला बघायला मिळतात. एक
छानसं झू अशा पद्धतीने केलेला आहे या ठिकाणी. एकदम प्युअर आणि एकदम असं विलेज काइंड ऑफ फिलिंग इथे येते. तर मस्त वाटलं मला वन डे. बरोबर. हॅलो. किती छान आहे ना. वाव. मम्मी नाही नाही इथं नको. तिकडे बघ तू, हात पुढं कर, वर कर, वर कर हात. मम्मी मम्मी चावणार नाही ना हा. एक भीती जी होती आयुष्यातली ती गेली माझी. माझ्या हातावर पहिल्यांदा घेतला मी. सरडाच आहे ना हा. इग्वान. ओके इग्वाना. बापरे, मूवी मध्ये पाहिलं होतं पण आज पहिल्यांदा केलंय. हा मी फुल घातलंय म्हणून काय वाटलं नाही का. हॅलो इग्वाना, बाय बाय. मला हॅमस्टर पकडायचे, मला काही पकडायचं नाहीये. हॅमस्टर आणि इथे पण आहे. पक्ष्यांच्या वाडीमध्येच आपल्याला इथे मस्त सेल्फी स्पॉट सुद्धा आहे. छान फोटोशूट आपण तिथे करू शकतोय. जर तुम्ही ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स विचारला मंडळी, तर मला सांगण्याची काही एक गरज नाही. तुम्ही पाहू शकता ज्या गोष्टी मी कधीच विचार केल्या नव्हत्या त्या सगळ्या मला इथे अनुभवायला मिळाल्या. पक्ष्यांची वाडी फिरून झाल्यानंतर मी किड्स झोनमध्ये आले. या ठिकाणी बऱ्याच गोष्टी होत्या, बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होत्या मुलांना खेळण्यासाठी. ह्यांचे चार्जेस वेगवेगळे आहे प्रत्येक ठिकाणचे. नक्की एक वेळा ट्राय करा. बघा, एक दिवस आपण आपल्या मुलांसाठी आणि स्वतःसाठी द्यायला पाहिजेच. तो मी स्वतः दिला. मिस्टरांना ऑफ नव्हता पण मी स्वतः मुलांना घेऊन आले आणि मस्तपैकी एन्जॉय केला सगळ्या गोष्टी. शिवचरांनी पण मज्जा केली फार इथे आल्यानंतर. ड्रूम 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 ब्रूम 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 ब्रूम. I just came to say hello. I just came to say hello. वैशू, राईड आहे खूप मोठी. तेच तुम्ही म्हणतीये. इतक्या कमी वेळामध्ये सगळंच काही दाखवणं फार डिफिकल्ट आहे. मी शूट करण्यापेक्षा जास्त मी एन्जॉय पण तिथे खूप केला होता. तर मंडळी, जर तुम्ही कधी नाशिकला आलात तर एक वेळा नक्की विजिट करा आणि कधी तर स्वतःलाही वेळ देऊन असं कुठेतरी जात जावा. म्हणजे खूप छान वाटतं. म्हणजे लिटरली पेरूच्या वाडीला जाऊन आल्यापासून मी इतकं फ्रेश फील करते ना, मी तुम्हाला काय सांगू, खूप भारी वाटतंय. अजून लवकरच एक छानशी अशी ट्रिप काढेल मुलांबरोबर.